नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो। आटपाडीमध्ये काल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संयुक्त विद्यमानाने जो आंबा महोत्सव भरवला होता, या आंबा महोत्सवामध्ये अनेक शेतकऱ्यांनी काल सहभाग घेतला होता। यावेळेस आमदार सुहास बाबर, तसेच तानाजीराव पाटील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही संचालक तिथं उपस्थित होते। परंतु आज त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी काल ज्या पद्धतीने स्टॉल लावले होते, काल जशी गर्दी होती तसं आज कोणीही तिथं पाहायला मिळत नाही, असे आरोप दादासाहेब होबाले यांचे आहेत। या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत मार्केट कमिटीचे संचालक दादासाहेब होबाले आणि आटपाडी तालुका अध्यक्ष। तर आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। काय नक्की या आंबा महोत्सवाबद्दल तुमचं मत आहे? नाही, आंबा महोत्सव ह्यांनी करायला पाहिजे होता पाठीमागच्या महिन्यात। यांनी आंबा महोत्सव केला की यांना म्हणजे त्यांच्या नेत्यांची तारीख मिळाली नसेल, त्यामुळे यांनी आंबा महोत्सव एक महिना लेट केला। आता बाजारात आंबा बघितलं तर तुम्ही 30 रुपये सुद्धा कोण किलोने घेत नाही आंबा, अशी परिस्थिती आहे। आता मार्केट यांनी काल जो आंबा महोत्सव जे केला त्याच्याऐवजी त्यांनी एक महिना अगोदर त्यांनी करायला पाहिजे होता, असा विषय होता। आणि काल जे त्यांनी केलं आहे त्यांनी फक्त स्टंट बायसाठी, म्हणजे फोटो सेशन आणि स्टंट बाबा आम्ही एक आंबा महोत्सव मार्केट कमिटीने केला किंवा एक महाराष्ट्रभर असं प्रसार माध्यमासाठी त्यांनी केलेलं आहे। असं काय शेतकऱ्यांच्या हितासाठी जर करायचं असतं त्यांनी पाठीमागच्या महिन्यात ज्यावेळी आंबा मार्केटमध्ये यायला चालू झाला त्यावेळी जर केला असता तर ते शेतकऱ्यांच्या उपयोगी पडला असता। आता जे यांनी केलं आहे की फक्त यांचा फोटो सेशन आणि स्टंट बाजी पुरता त्यांनी महोत्सव केला आहे। तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक म्हणून तुम्ही आंबा महोत्सवामध्ये गेलाय, तिथं काही आंब्यांची खरेदी केली, असं झाले? नाही नाही नाही, का नाही गेला? काल गेलो मी तर एक 5-6 फक्त स्टॉल होते, असं काही जास्त स्टॉल नव्हते। आज मी आंबा खरेदी करण्यासाठी मार्केट बाजार समितीत गेलो होतो तर तिथं 1 ते 2 स्टॉल, ह्याच्या व्यतिरिक्त स्टॉल नाहीत। कारण शेतकऱ्यांचा आंबा बऱ्यापैकी आपल्यातल्या संपत आला आहे आणि आंबा संपत आल्यानंतर ह्यांनी आंबा महोत्सव काल जाहीर केला, कार्यक्रम केला। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी वारंवार अनेक वेळा त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, त्यावेळेस तुमच्यावरती असा आरोप केले की चांगले काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडत असताना फक्त एका संचालकाचा विरोध असतो, दादासाहेब होबाले यांचाच विरोध असतो। नाही, चांगलं करायला आमचा पाठिंबाच असतो ना। चांगलं करायला तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळेला प्रोसिडिंगवर सह्या बघा आमच्या, त्या चांगल्यासाठी आम्ही पाठिंबाच देत आलो आहे आजपर्यंत। जिथं चुकीचं आहे तिथं माझा विरोधच आहे। जिथं बाबा चुकीच्या पद्धतीने खर्च होतोय त्या खर्चाला माझा विरोध आहे। प्रोसिडिंग बघा, तुम्हाला कुठल्याही प्रोसिडिंगला मी दाखवतो। एवढा चांगला आंबा महोत्सव भरत असताना सुद्धा तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय की हा स्टंट आहे, हे तुम्हाला पटतंय का? नाही, स्टंट हा मी स्टंट करतोय की ती करते स्टंट? त्यांचा स्टंट कालचा तुम्ही बघितला, काल स्टंट कसा केला। हा आंबा महोत्सव त्यांनी जर गेल्या महिन्यात चालू केला असता तरी स्टंट हा म्हणायची गरज नव्हती ना। त्यांनी काल चालू केलं, काल मार्केटमध्ये तुम्ही बाजारात बघा 30 रुपये किलोनं आंबा कोण नेणार, अशी परिस्थिती आहे। मग कालचा स्टंट नाही का? इथं आम्ही काय त्यांना विरोध करतोय किंवा त्यांच्यावर आरोप करतोय असा विषय नाही। ह्यांना आंबा महोत्सव सुरू करायचा तर ह्यांनी एक महिना अगोदर त्यांनी ज्यावेळी मार्केटमध्ये आंबा यायला चालू झाला त्यावेळी आंबा महोत्सव करायला पाहिजे होता। काल आंबा महोत्सव भरवला, तुम्ही आज भेट देऊन आलाय का? तिथे किती लोक आहेत? तिथे 1 ते 2 स्टॉल आहेत, ह्याच्यावरती स्टॉल नाही। तुम्ही जाऊन आता बघा, आंबा महोत्सव आहे 5 दिवसाचा आंबा महोत्सव आहे। काल तर सुरू झाला, काल 11 वाजता सुरू झाला, नेत्यांच्या हस्ते त्यांच्या आंबा महोत्सव सुरू झाला। पण आज तुम्ही बघा, तिथे जाऊन तुम्ही स्वतः जाऊन बघा, 1 ते 2 स्टॉलच्या वर जर स्टॉल असेल तर म्हणेल ते। तर मंडळी, होते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादासाहेब होबाले यांनी असा आरोप केलाय की काल जो आंबा महोत्सव भरवला होता, हा आंबा महोत्सव हा फक्त स्टंट होता आणि आज तो सपशेल असा फेल झालेला आहे, असे त्यांचे आरोप आहेत। मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा। कॅमेरा पर्सन खलील जमादार, दादा स्वाक्ष, मानदेश प्राईम, आटपाडी। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।